आज्ञाचक्राला आपण सर्क्युलर मोशन देऊन ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्या. पाठीचा कणा जाणीवपूर्वक पूर्ण रेखेचं ध्यान होईपर्यंत ताठ ठेवायचं आहे. शरीरातल्या 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा, पिंगळा, सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे आपले पूर्ण शरीरशास्त्र. जेव्हा पाठीचा कणा आपण ताठ ठेवतो त्याद्वारे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपली सगळी चक्र, त्या सगळ्या चक्रांना आपण जागृत करत आहोत आजच्या पवित्र दिवशी. नवरात्रीचा 9वा दिवस, सिद्धिदात्री देवी, ज्या देवीच्या साधना केल्यामुळे सिद्धी म्हणजे अगदी अलौकिक शक्ती किंवा तुमची क्षमता, आणि धात्री म्हणजे देणारी किंवा प्रदान करणारी अशी देवी सिद्धिदात्री. हिला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, आपल्या आज्ञाचक्र त्याला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. आपल्या कल्पनेमधून एक सुंदर देवी जी कमळावर बसलेली आहे, चतुर्भुजा आहे, जिच्या हातामध्ये कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन जिने धारण केलेले आहे, अशी सिद्धिदात्री देवी. तिला डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. कल्पना करा, या ब्रह्ममुहूर्तावर ही देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. नवरात्रामधली विविध शक्तीची स्वरूपे, त्यांची उपासना आपण केलेली आहे. आणि आता साक्षात सिद्धिदात्री देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत, आपली मनोकामना पूर्ण करत आहे. या देवीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. सर्व प्रकारच्या सिद्धी आणि मोक्ष देणारी ही देवी मानल्या जाते. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. असे मानले जाते की शिवदेवांच्या शरीराची एक बाजू ही सिद्धिदात्री देवीची आहे. म्हणूनच शिवदेवांना अर्धनारी नटेश्वर असे संबोधण्यात येते. काही ठिकाणी देवी कुष्मांडा, त्रिमूर्ती आणि त्यांच्या पत्नी निर्माण केल्यानंतर भगवान शिवाने सृष्टीची भूमिका बजावण्यासाठी अतिशय तीव्र अशी साधना केली आणि त्याद्वारे त्यांची अर्धी बाजू ही सिद्धिदात्री देवीची झाली. आणि त्याचबरोबर मा कुष्मांडाने देवी सिद्धिदात्रीची निर्मिती केली. अशी ही अतिशय शक्तिशाली सिद्धिदात्री देवी. असे मानण्यात येते की शास्त्रीय विधीनुसार आज जो नवरात्रीच्या देवीची, सिद्धिदात्री देवीची उपासना करतो त्या साधकाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. हे पूर्ण ब्रह्मांड जिंकण्याची शक्ती प्राप्त होते. खूप आभार मानायचे सिद्धिदात्री देवीचे. या देवींचा मंत्र आहे, वंदे वांछित मनोरथार्थ चंद्रार्धकृत शेखराम कमलास्थितां चतुर्भुजा सिद्धिदात्री यशस्विनीम. प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे. या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. आता बंद डोळ्यांमधून
पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर बघण्याचा प्रयत्न करा. जननेंद्रियांना तोडून घ्यायचंय. जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र, शरीरातले पहिले महत्त्वाचे चक्र. त्याला आपण चालना देत आहोत. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांचा वरदहस्त आपल्याला प्राप्त झालेला आहे. पृथ्वी ग्रह या चक्राचा कारक ग्रह. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे शरीरातला अस्थिधातू आपला बळकट होत आहे, ज्याद्वारे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत, आत्मविश्वास वाढलेला आहे. सगळे नकारात्मक विचार पूर्णपणे गळून गेलेले आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. असे मानण्यात येते की खूप पुण्यकर्म केल्यानंतर मनुष्य योनी आपल्याला प्राप्त झालेली आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे, जिच्या आशीर्वादाने विविध शास्त्रांची माहिती आपल्याला होत आहे. त्याद्वारे आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अतिशय सावकाश श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. सगळ्यात अगोदर श्री गणेशांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम गम गणपते नमः. समुद्रवसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. या धरणी मातेचे आपण आशीर्वाद घेतलेले आहे. आता कल्पनेमधून 4 पाकळ्यांचे फूल ह्या चक्रावर बघायचे. जास्वंदाचे फूल जणू काही आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे. मधल्या गाभ्यावर आहे लम बीजाक्षर आणि बाकीच्या पाकळ्यांवर आहे उपबीजमंत्र. त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. दुर्गा देवींचे पहिले शक्तीचे स्वरूप शैलपुत्री देवी, जी अतिशय कणखर आहे, निढर आहे, तिला बघण्याचा प्रयत्न करा. वृषभारूढा असलेली ही देवी, तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. पृथ्वी तत्वरूपी शरीरातला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे. सावकाश आता आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, ज्या धार्मिक स्थळांचे साक्षीदार आहेत, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. या चक्राच्या अधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांचे मनापासून खूप आभार. या चक्राची आजची देवी आहे ती आहे ब्रह्मचारिणी देवी, जिच्या एका हातामध्ये जपमाळा आहे, दुसऱ्या हातात कमंडलू आहे. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः.
जी देवी आपल्याला शिकवते की जपमाळ म्हणजे पूर्ण संयम, आणि हे 108 मणी म्हणजे जे आपल्या शरीरातली चक्र, त्याद्वारे आपल्याला सिद्धी प्राप्त होत आहे. जेव्हा संयमाने आपण एखादी साधना करतो, तिच्या कमंडलूमध्ये जे जलतीर्थ आहे, ज्याच्यामध्ये आहे विसर्जन क्रियेचा संबंध, या सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर निघून जात आहेत. पूर्ण नकारात्मक विचारांना आपण आहुती दिलेली आहे. आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर प्रत्येक क्षणाला, त्याद्वारे ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे, सगळ्या पवित्र नद्यांचे, ज्या नद्यांमध्ये अशी शक्ती आहे की त्यांच्या जलामध्ये प्रोक्षण केल्यामुळे आपण केलेल्या या आयुष्यामध्ये कुकर्मांची शुद्धता होत आहे. खूप आभार. कल्पना करा केशरी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे, ज्याला 6 पाकळ्या आहेत. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे, ज्याद्वारे चंद्रग्रहाप्रमाणे शीतलता आपल्या चंचल मनाला मिळालेली आहे. आपण या क्षणाला एकदम शांत आहोत. आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीवर, त्याद्वारे आपण साधना करत आहोत. रोज आपण त्या उच्च चैतन्याशी एकरूप होत आहोत. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचा आपल्याला शोध लागलेला आहे. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. वम बम मम भम यम रम लं खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः. जलतत्वारूपी प्रत्येक नदीचे खूप आभार. ब्रह्मचारिणी देवींचे खूप खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडामधल्या दिव्य शक्ती सूर्यदेव, चंद्रदेव, या चक्राचा कारक ग्रह सूर्यग्रह, त्यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. ओम ह्राम ह्रीम रोम ह्रैम रोम रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला. या ग्रहाला आपण अर्घ्य देत आहोत आणि त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठन आपण करत आहोत. अतिशय प्रभावी असलेलं आदित्य हृदय स्तोत्र, ज्याद्वारे सिद्धी आपल्याला प्राप्त होत आहेत. या चक्राची देवी चंद्रघंटा देवी, जिच्या माथ्यावर आहे घंटेच्या आकारामधील चंद्रकोर, पूर्ण प्रकाशमान असलेली ही देवी, हिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. हिची साधना केल्याने तिच्याप्रमाणे तेज आपल्याला प्राप्त झालेले आहे.
प्रत्येक क्षणाला चंद्रघंटा देवींचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून मणिपूर चक्रावर 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे चंद्रघंटा देवींचे. विविध बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादामुळे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्याची प्राप्ती होत आहे. खूप खूप आभार मानायचे ह्या देवतांचे. प्रत्येक क्षणाला आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. या चक्राची देवी कुष्मांडा देवी असे मानण्यात येते की या विश्वाची निर्मिती जिच्यामुळे झाली तिचे खूप आभार मानायचे. या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा देवी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. कल्पनेमधून हिरव्या प्रकाशामध्ये या स्थानावर शिवलिंग बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीची आपण उपासना करत आहोत. या ब्रह्ममुहूर्तावर कुष्मांडा देवींना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे शरीरामधल्या विविध वायूंवर जे आधिपत्य करत आहेत, जे चिरंजीवी आहेत, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. कल्पनेमधून 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल या ठिकाणी बघायचे. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. यम कम खम गम घम डम चम छम जम झम जम न्यम टम ठम
आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडीय शक्तीवर, त्याप्रमाणे आपली साधना आणि त्याद्वारे या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सातत्याने दुसऱ्यांबद्दल चांगले विचार, त्याद्वारे आपल्या हृदयाला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. कल्पनेमधून 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल या ठिकाणी बघायचे. या चक्राची देवी स्कंद माता देवी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. बालरूपामधील कार्तिक स्वामी यांना ज्यांनी एका हातामध्ये घेतलेलं आहे, ज्या सिंहावर आरूढ आहेत. सिंह म्हणजे निडर आणि वात्सल्याचे प्रतीक असलेली स्कंद माता देवी आपल्या अपत्यासाठी जी प्रसंगी निडर होऊ शकते, सगळ्या संकटांवर मात करते, अशी स्कंद माता देवीचे खूप आभार. या देवी सर्व भूतेषु मा स्कंद रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रत्येक क्षणाला तिचे आभार म्हणायचे. बीजमंत्रांद्वारे आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र जेव्हा आपल्या आकाश तत्वाप्रमाणे विचार व्हायला लागतात, त्याद्वारे ब्रह्मतत्वाशी आपण आता एकरूप होत आहोत. खूप आभार सक्षम आकाश तत्वाचे. बीजमंत्रांद्वारे हम अम आम इम इम रुम रुम लुम लुम एम ऐम ओम औं अं आहा. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे. कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले नामस्मरण, जे आपण एकही क्षण वाया न घालवता करत आहोत, आणि सातत्याने पुण्यकर्म आपल्या हातून घडत आहेत. अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम ज्ञानेंद्रियांचे, कर्मेंद्रियांचे. त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त, आपण ज्याप्रमाणे कर्म करतो त्याचे भोग या जन्मामध्येच आपल्याला भोगावे लागतात. त्याप्रमाणे आपल्या या आयुष्यात दुःख येतात, संकट येतात, पण या ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने त्याची तीव्रता कमी होत आहे. प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत, ज्याचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे.
आणि त्यांना एक मनापासून प्रार्थना की प्रत्येक क्षणाला आपल्याकडनं फक्त चांगली कर्म होऊ दे. हा देह कारणी लागू दे. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे बीजमंत्रांद्वारे. हम ऐं वाणीची देवता देवी सरस्वतींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. 2 पाकळ्यांचे गर्दनिळ्या रंगाचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. या चक्राची देवी कात्यायनी देवी, जिने महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी जन्म घेतला, आदिमाया आदिशक्ती यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. वासंती ताईंचे खूप आभार. आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर जय शंकर जय शंकर. खूप आभार मानायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार. ओमद्वारे हम क्षम क्षम म्हणजे अक्षम अशी इन्फिनिटी सिद्धी आपल्याला प्राप्त होत आहेत. इन्फिनिटीचं चिन्ह बघण्याचा प्रयत्न करा. भरभरून आपल्याला ऊर्जा मिळत आहे या ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. काल रात्री देवी, अतिशय भयावह स्वरूप असलेली ही देवी, वाईट शक्तींचा नाश करणारी ही देवी, तिने असे रूप धारण केलेले आहे, जिला महिषासुरमर्दिनी पण नाव पडलेले आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. खूप आभार मानायचे महाकाली देवींचे. प्रत्येक क्षणाला आपल्या भक्तांवर जी माया करत आहे, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची तीव्रता ती कमी करत आहे, तिचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. पूर्ण वाईट शक्तींचा नाश झालेला आहे. नवदुर्गा देवींचे पुढचे शक्तीचे स्वरूप महागौरी देवी, तपश्चर्येने जिने शंकर देवांना प्राप्त करून घेतले, सुंदर असा श्वेतवर्ण जिने प्राप्त करून घेतला, पार्वती देवींचे सुंदर असे स्वरूप महागौरी देवी. या देवी सर्व भूतेषु महागौरी देवी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. खूप आभार मानायचे या शक्तीच्या देवींचे. प्रत्येक क्षणाला मा दुर्गा देवी नमो नमः. मा दुर्गा देवी नमो नमः.
सिद्धिदात्री देवींची कृपा आपल्यावर झालेली आहे.